6 दिवसानंतर अभिनेता सैफ अली खान लीलावती रुग्णालयातून घरी परतलाय। आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांचा तपासही वेगात सुरू आहे। नेमकी घटना घडली कशी हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी नेत सीन रिक्रिएट केला। नेमकं हे रिक्रिएशन कसं झालं बघूया, त्याबद्दलचा रिपोर्ट। सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज। 6व्या दिवशी सैफ हॉस्पिटलमधून घरी। सैफ वांद्रीतल्या जुन्या घरी मुक्कामी। बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला। 6 दिवसांपूर्वी वांद्रेतल्या सद्गुरू नावाच्या इमारतीत सैफवर चाकू हल्ला झाला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। सैफवर हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम हा आरोपी बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला। मोहम्मदनं 16 जानेवारीला लुटीच्या हेतूनं सैफच्या घरात प्रवेश केला होता। मोहम्मद शरीफुलशी झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला। सैफच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली। डॉक्टरांनी त्याच्या मानेत अडकलेला चाकूही बाहेर काढला। चाकू हल्ल्यातून सैफ सावरला असून स्वतः चालत लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर आला। त्याने चाहत्यांना हसत हसत अभिवादन देखील केलं। दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहम्मद शरीफुलनं हल्ला कसा केला हे पोलिसांनी रिक्रिएशनद्वारे समजावून घेतलं। पहाटे 5 वाजता आरोपीला सैफच्या घरी नेण्यात आलं। सैफ राहत असलेल्या 12व्या मजल्यावर आरोपी एसी डकवरून गेला। सैफच्या घरात अर्धा तास हल्ल्याचं रिक्रिएशन झालं। सैफच्या घरातून आरोपीला वांद्र्यातल्या लिंकिंग रोडवरच्या नॅशनल कॉलेज जवळ नेण्यात आलं। वांद्र्यातल्या बस स्थानकावर आरोपी थांबला होता, तिथे त्याला नेण्यात आलं। सकाळी 7 वाजता आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं। रिक्रिएशन झाल्यानंतर आरोपीला पुन्हा वांद्रे पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। अवघ्या 50,000 रुपयांच्या गरजेतून शरीफुलनं सैफच्या घरात प्रवेश केल्याचा दावा केला जातोय। अरे पण बघा ना त्याच्यामध्ये काय आहे, आता सगळं चित्र पुढे आलं। तो कसा वर गेला, तो चोरटा, त्याला काही माहिती पण नव्हतं ते कुणाचं घर। श्रीमंत लोक इथे राहतात एवढंच त्याला माहिती होतं। त्याला जायला पुन्हा बांगलादेशला 50,000 रुपये पाहिजे होते। सैफ अली खान लवकरच या हल्ल्यातून सावरेल, पण कुणीही यावं आणि सेलिब्रिटीजच्या घरात घुसावं आणि हल्ला करावा अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती। त्यामुळे बाउन्सरच्या गराड्यात देखील बॉलिवूडची तारकादळ सुरक्षित नाहीत हे सैफवरच्या चाकू हल्ल्यानं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।